आनंद झाला नसता. कारण तुम्हाला प्रिय काय, ती मर्सिडीज, त्या 5-6 गाड्या आणि ते फटाके आणि मागून पुढून मोटरसायकलवरनं येणारे गार्ड. आज एवढी का होईना लोक यांच्यासाठी आले, ते मला प्रिय आहे. मी ज्या प्रकारे विचार करतो त्या प्रकारे विचार जर केला नाहीत, म्हणजे मी आज विचार करतो तो यांच्यामुळे, हे आपले पूर्वसुरी आहे. पूर्वसुरीचा साधा एक अर्थ असा आहे की यांच्या खांद्यावर उभं राहून आपल्याला जग पाहायची त्यांनी संधी दिलेली आहे. म्हणून हे आपण त्यांची स्मृती का करतो, या मोठ्या माणसांची स्मृती आपण का करतो? आपण पलीकडचं जग जे पाहू शकत नाही त्याच्यासाठी त्यांनी आपले खांदे दिले. काही जण ठासावर गेले, काहींनी अनन्वित छळ सहन केला, काहींनी त्रास भोगला, काहींनी दुःख, हालअपेष्टा, कुटुंब सोडलं, सगळं काही त्यागलं. आज असं कोणी भेटणार नाही. तुम्ही कोणाला सांगा, ते आपले तरुण मुलं जी तुमच्या बरोबरची आहेत ना, त्यातल्या लोकांना मलेरिया झाला मी येणार म्हटल्यावर आज लगेच. एनिवे, मलेरिया बरा हो, कोणालाही होऊ नये मलेरिया. लॅरिओगा नावाच्या गोळ्या फार वाईट असतात, घ्याव्या लागतात. मुद्दा एवढाच की या सगळ्यांना पूर्वस्मृती आपण जागृत या संध्याकाळी का करतो, की यांच्या खांद्यावर उभं राहून आपल्याला भविष्य पाहता यावं आपलं. आपण ते करत नाही आहोत. आपण आपल्या आत्मसन्मानापासून दूर गेलो आहोत आणि आपण कळपाचे भाग झालेलो आहोत. मी तुम्हाला आज या संध्याकाळी एकच गोष्ट सांगू शकतो की तुम्हाला एकच व्यक्ती मदत करू शकते. तुम्ही कोणी असा, महाराष्ट्रवादी असा, मराठीवादी असा, अमकावादी असा, तमकावादी असा, तुम्हाला मदत एकच व्यक्ती करू शकते तुमच्या आत्मोद्धारासाठी, आणि ते म्हणजे तुम्ही स्वतः. तुम्ही जर ठरवलं तर जग बदलेल, तुम्ही ठरवलं तर जग बदलणार नाही. याचं तर्क माझ्याकडे आहे. या क्षणी तुम्हाला मृत्यू आला किंवा मला मृत्यू आला तर या जगाला काही अर्थ नाही, बोसड्यात गेलं हे जग त्या क्षणी, माझ्या दृष्टीने आणि जगाच्या दृष्टीने. मी पण जोपर्यंत एक्झिस्टन्शियलिझम म्हणतात त्याला, अस्तित्ववाद, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हे जग आहे. जेव्हा मी नाही, हे जग नाही. तुम्हाला वाचवू शकतात असे 2च हात आहेत, ते तुमचे आहेत. तुम्हाला वाचवू शकतं असं एकच डोकं आहे, ते तुमचं आहे. आणि ते डोकं आणि तुम्हाला ताठ करू शकते अशी एकच मान आहे आणि ती तुमची आहे, हे लक्षात ठेवा. आणि ती मान ताठ राहावी म्हणून यांनी आपली मान फासात अडकवली. यानंतर मी काही बोलणं फारसं औचित्यपूर्ण होणार नाही. दत्ताजी राव आलेले आहेत, त्यांनी एवढा वेळ माझ्यासाठी थांबले, हेच माझा बहुमान समजतो. स्वातंत्र्य युद्धातला लास्ट रोमन असं ज्यांचं वर्णन करावं असे महामीन माया स्टेजवर बसलेल्या आणि बोलतोय, हे स्वप्नवत आहे. हे भाग्य माझ्यानंतर क्वचितच कुणाला लाभेल. या भाग्यवान माणसासाठी तुम्ही एवढीच प्रार्थना करा की हा माणूस आयुष्यामध्ये कधीही तत्वच्युत होऊ नये. जेव्हा जेव्हा तत्वच्युत होण्याचे प्रसंग याच्या आयुष्यात येतील तेव्हा तेव्हा विवेकाची एक मेणबत्ती त्याच्या मनामध्ये जळव आणि ठाण्याच्या घंटाळेची सभा त्याला आठवो. त्यात तो काय बोलला हे त्याला आठवो आणि तो त्यातून बाहेर पडो. मी तुम्हा सर्वांना अभिवादन करतो. भगतसिंग, राजगुरूंचे नातू आलेले आहेत. सुदैवाने ते नंदुरबारला अजूनपर्यंत गेले नाहीत, त्यामुळे माझंही भाग्य आहे. आणि सुखदेव यांच्या राजगुरू सुखदेवांबद्दल पण मी खूप बोलू शकलो असतो, पण मग मला इतर काही बोलता नसतं आलं. त्यांच्याबद्दल मी स्वतंत्र बोलणं. माझे 2 स्वप्न आहेत. एक आग्र्याहून सुटकाई शिवाजी महाराजांची जी झाली त्याच्यावर एक चित्रपट बनवणं आणि एक राजगुरूवर अप्रतिम चित्रपट बनवणं. ही दोन्ही स्वप्न मी कधीतरी पूर्ण करीन निश्चितपणे, कारण आजपर्यंत मी आयुष्यात जे ठरवलं ते पूर्ण केलं. देव मला ते बळ देव. हे 2 हात, ही बुद्धी, एवढीच माझी साधन संपत्ती आहे आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्याबरोबर राहील. यानंतरच्या काळात जीवन आणि मृत्यू यांच्यामध्ये एकच रेष असते आणि ती विवेक आणि आत्मसन्मानाची असते. याची प्रेरणा दुर्गाभाबी, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, सावरकर आणि असे असंख्य ज्यांनी आपलं स्वतःच्या आयुष्यात, बाबाराव सावरकर, असं आपल्या आयुष्याचं बलिदान वेगवेगळ्या कामासाठी, वेगवेगळ्या कारणासाठी, सचिंद्रनाथ सन्याल, अनेक जण ज्यांची मतं वेगळी होती, काही आस्तिक होते, काही नास्तिक होते, या सगळ्यांनी दिली.
हजारो लोकांनी कोलू पिसले कोलू पिसलेत. मागच्या वेळी मी उदाहरण दिलं होतं कोलू पिसण्याचं, जयप्रकाश नारायणांचं. काय मला आलंय का आवरा म्हणून? नाही ना. हा, तर कोलू पिसले. कोलू अनेकांनी अंदमानात पिसले आणि कोलू पिसता पिसता त्यांची शरीर पिसत गेली आणि ते धारातीर्थी पडले. पण त्यांना दुःख नाही झालं. कुटुंब नाही, कबिला नाही, माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा आणि सेक्स काही नाही. आणि तरी ते तुमच्यासाठी लढले आणि तुम्ही आत्मसन्मान गमावता. तुम्हाला काही शेपटी आली आणि शिंग आली की काय अचानक? एव्होल्युशन ऑफ द मॅन उलट. मला लाजा वाटायला लागतात. मी मागच्या लेखात लिहिलं होतं मला आत्महत्या करावीशी वाटते बऱ्याचदा, की हे बघून तत्वच्युतीचा मी ज्याला ज्याला मानलं तो नंतर तत्वच्युतीकडे इतका घसरत जातो की ते बघून मला वाटतं की काय जग ही काय घसरगुंडी आहे का काय? नैतिक घसरगुंडीची जी स्पर्धा लागलेली आहे ती तुम्ही थांबवू शकता. तुम्ही मुठभर असाल, 1000 व्हाल, लाख व्हाल, कोटी व्हाल, पण सुरुवातीला तुम्ही 2 हात 1 डोकं एवढंच असेल. आणि त्याला जर तुम्ही घाबरलात आणि कळपात सामील झालात तर मेलात. हे कधीही कळपात सामील झाले नाही. यांच्यामध्ये आपापसात मतभेद होते, त्याची पत्र साक्ष आहेत. कळपात कधीही सामील होऊ नका. स्वतंत्रपणे विचार करायला शिका. आणि कोणीही असो, हजारो, लक्षावधी, कोट्यावधी लोकांनी आपापले प्राण दिले जगभर लोकशाही नावाच्या मूल्यासाठी, की तुम्ही कोणत्याही राजाला राजपदच नष्ट व्हावं, सरंजामशाही नष्ट व्हावी आणि कोणालाही प्रश्न विचारता यावे यासाठी हे बलिदान झालेलं आहे. हे बलिदान तुम्ही वाया घालवता आणि ते घालवू नये यासाठी यांचं मी स्मरण करणं कर्मप्राप्त मानतो. यांना पुन्हा एकदा अभिवादन करतो. आणि जी भगतसिंगांची, राजगुरूंची आणि सुखदेवांची महान घोषणा होती ती पुन्हा एकदा म्हणतो, क्रांती चिरायू हो, इन्किलाब जिंदाबाद. धन्यवाद. देशामध्ये 23 जिल्ह्यांमध्ये नक्षलवादी चळवळ चाललेली आहे. त्या चळवळीमध्ये लोक ते विचार मांडतात ज्या पद्धतीने विचार देताना या सगळ्या इव्हेंटचा त्या हे साधा प्रश्न विचारला. याचा मुख्य मुद्दा असा की भगतसिंगांना खूप त्यांच्या आयुष्यामध्ये आणि नंतर सुद्धा खूप बदनाम करण्यात आलं आणि त्यांना नक्षलवाद्यांचं आयकॉन ठरवण्यात आलं. किंबहुना काही तरुण उगाचच तुरुंगात खितपत पडलेले आहेत कारण त्यांच्याकडे भगतसिंगांचं चरित्र आणि कागदपत्र सापडले. वास्तवामध्ये भगतसिंगांनी त्यांच्या हिंसेचे संपूर्ण तत्वज्ञान जे लिहिलेलं आहे ते राजकीय तत्वज्ञान जरी सोशलिझमच्या मार्गाने जाणारं असलं तरी त्याच्यामध्ये अनेक प्रकारची त्यांनी डायमेन्शन्स दिलेली आहेत.